यश यश बिझी आहे तो जरा. पहिल्याच बॉलवर विकेट मिळते. लेग बिफोर विकेट. निलेश सांबरे बॅक टू द पॅव्हिलियन. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर्ड झाला. काय रे मेहुल मेहुल मेहुल. पहिल्याच बॉलवर आपण पाहिला तर जबरदस्त मंथनचा हा बॉल ओव्हर द विकेटने आले. क्रॉस बॅटचा वापर केला होता आणि परफेक्ट ऍब्सोल्युटली प्लम लेग बिफोर विकेट पायचीत पकडला गेला आणि परफेक्ट डिसिजन अजित म्हात्रे सरांचं पाहायला मिळालं. डीसी ब्रँड अमरापूर. हमिंग मार. अशरफ मंजुरीला आपण पाहतायत. धीरजच्या एका साईडला आपण पाहू शकाल आज विकी वजे यांचा संघ अर्थातच पुरस्कृत केलेला संघ आहे तो आपल्याला या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण सहर्ष स्वागत. खानिवडे गावातील एक अनमोल रत्न म्हणून ज्यांची ओळख आणि पॅकर्स म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. आता बरोबर आता बरोबर आहे. हा ऑन साइडला अशरफ मंसुरी. शांततेतील ताकद म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं क्रॉस बॅटचा वापर केला होता आणि सरळ बॉलला यावेळेला फेकून दिले. 4 धावन करता. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट चौकार. गुड शॉट. आवाज तेच मी बोललो तुला. एक काम कर, हे बंद कर. हे दोन बंद कर. हा बंद कर बघू. मॉनिटर बंद कर. मग आता नाही ना. पुन्हा एकदा मात्र अशरफ मंसुरीच्या बॅट मधून क्लास. ही ताकद आहे या खेळाडूची आणि सरळ बॉलला मात्र यावेळेला फेकून दिलंय षटकारासाठी. क्लास टायमिंग. पहिल्या बॉलवर विकेट गेल्यानंतर दुसऱ्या बॉलवर चौकार. त्यानंतर आपण पाहिलं तर षटकार म्हणजे दबावाला हटवणारे हे दोन षटकार. चौकार आणि षटकार पाहायला मिळतात. 2 फटके. सुपर बॅटिंग. 4 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचले गेले. नंतर या खेळाडूकडे तेवढा फारसा अनुभव नाहीये परंतु ज्या अनुषंगाने आपण पाहत आहेत आतापर्यंत त्यांची बॅटिंग या वेळेला अशरफ मंसुरी कोणत्याही सिच्युएशन मध्ये कोणत्याही क्रमांकावर येऊन चांगली बॅटिंग करण्याची कला या खेळाडूच्या अंगी आहे. अप्रतिम लफुटा बॉल होता. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली महेश चौधरी. यावेळेला आपण पाहतायत पुढे सरसावले आणि रुपेश पाटील आणि अंकित घरत त्यांना अप्रिसिएशन करत असताना पाहायला मिळतात. गुड फिल्डिंग. पडून बॉल अडवला ना महेशने. पॅड मागली पाहिजे. अंकित करून 500 रुपये. जर झेल टिपला महेश चौधरी यांनी डाय मारून तर 500 रुपये. अंकितची घरत त्यांच्या माध्यमातून या वेळेला फटका फसलाय आणि या स्ट्रायकन छोटा पॅक बडा धमाका. चांगला झेल टिपला गेलाय. सुमित या मनोजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. खानिवडे गावातील अनमोल रत्न आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय रुपेजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. आता बरोबर आहे. अजून ना या वेळेला स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत.
सहर्ष स्वागतम. मनोजी गरज साहेब आपला धन्यवाद आहे. मनीजी पाटील चे बंधू सौरभ पाटील यांचे आहेत आणि अर्धशतक झळकावल्याबद्दल 2000 रुपये त्यांच्या ऑनलाईन जीपे वर केले गेलेत. ऑन साईडला अशरफ मंसुरीचा फटका मात्र यावेळेला पाहायला मिळतोय. एक रन तर मिळेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत बोर्ड लागले जात आहेत. समोरासमोर आहे ना, समोर बसत नाही. बोलताना थोडंसं घेऊ. घे ना घे तोपर्यंत तोच चालू आहे ना. 12 रन 2 गडी बाद. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेलाय. बॉल क्लिअर होईल का रोशनच्या बॅट मधून, परंतु इथून चांगला झेल टिपला गेलाय. व्हॉट अ कॅच. रोशन सालकरला मात्र यावेळेला परतावा लागेल. बॅक टू द डगआउट. करण कराळे अतिशय चांगला झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. लाडके मामा सौरभ पाटील यांचे महेंद्रजी गिनी यांच्याकडून अर्धशतक झळकावल्याबद्दल सौरभ पाटीलला 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. ते आपण स्वीकारायचं आहे. कलेक्ट करा. काय जबरदस्त झेल टिपला गेला होता. अतिशय चांगला. तू पण आवाज येतो. हा आपण आवाज येतो का? हा सगळा आवाज येतो. नाही बंद आहे. काय झालंय पण या बॉल ऑन साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला तानाजी धायगुडे त्याच्या बॅट मधून एक रन येत असताना एक तगड्या संघाबरोबर जेव्हा तुम्ही चांगली रणनीती आखता, स्ट्रॅटेजी आखता, दोन्ही मात्र संघांना एकमेकांचे डावपेच माहिती नसतात, अशा वेळेला एक चांगलं पॅटर्न रंगताना पाहायला मिळतं आणि त्या आता सध्या तरी रंगताना पाहायला मिळतंय. अशरफ मंसुरी एक संकटमोचक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, रेड बॉल पंच घोषित करतायत. 13-3. चांगला बॉल होता. अप्रतिम बॉल पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडस स्कीट होत असताना सुपर बॉलिंग, अतिशय देखणी गोलंदाजी आर्यनच्या माध्यमातून पाहायला मिळते. आर्यन देसाई अपकमिंग यंग टॅलेंट, उंच सकल बांध्याचा. ऑन साईडला खेळलाय. फटका तर फसला आहे, परंतु इथे झेल खूप महत्वाचा होता. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकेरीवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 14 धावसंख्येवर. दुसरे षटक प्रगतीपथावर आहे. बॉल फेकून झाले ते 5. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॉलिंग आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आर्यन देसाई. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. ऑप्शनच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि बॉल थोडासा मात्र आतमध्ये वळला. आणि यस, डेफिनेटली 2 षटकांचा खेळ. अखेरीस संघाची धावसंख्या 7च्या ऍव्हरेजने 14 वर जाऊन पोहोचले गेले. 14 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. 42 प्रोजेक्टेड स्कोर सध्या तरी दाखवतोय. म्हणजे दोन्ही गोलंदाजांनी अपकमिंग यंग टॅलेंटने आपलं टॅलेंट दाखवून दिलंय की हो, आम्ही चांगले गोलंदाज आहोत. आणि त्यामुळे डीसी ब्रँड अमरापूर चे कॅप्टन यांनी आमच्यावर तो विश्वास दाखवला आणि विश्वासाला सार्थ कामगिरी आम्ही सध्या तरी यावेळेला केली गेले. आणि हे मंचच असं आहे की तुम्हाला टॅलेंट दाखवण्यासाठी मात्र ज्या ठिकाणी यावं लागतं. चांगला खेळ करतील तर तुम्ही विजयी संपादन डेफिनेटली करतील, कारण खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. सध्या आपण पाहिलं तर तानाजी धायगुडे एक संकटमोचक खेळाडू म्हणून ज्याची ओळख अशरफ मंसुरी
काहीच दोन्ही फलंदाजाला आता कुठेतरी काहीतरी चांगली दिशा द्यावी लागणार आहे. धावांची गती मात्र वाढवावी लागेल कारण ऑलरेडी 3 फलंदाज बाद झाले. पहिल्याच बॉलवर निलेश सांबळे सारखा खेळाडू मात्र बाद झाल्यानंतर दुसऱ्या बॉलवर आपण पाहिलं तर विकेट मिळाली होती. धीरज शहाला आपण पाहिलं, त्यानंतर रोशन सालकर यांना आपण पाहू शकला. 14-3 यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. शांततेतील ताकद म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, आउट ऑफ द पार्क, सनसनाटी षटकार, 6 धावा. अशरफ मंसूरी तिसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर मात्र आक्रमकता सिद्ध केली. संयम बाळगला. पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस असं म्हटलं जातं की संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे. तो तुम्हाला संयम बाळगावा लागतो. संयम कुठे दाखवावी, आक्रमकता कुठे सिद्ध करावी, कोणत्या बॉलवर कसं टार्गेट करावं, कोणत्या बॉलवर कसं चॅलेंज स्वीकारावं, या संपूर्ण गोष्टी जेव्हा तुम्ही अद्यावत करता त्यावेळेला एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून, परंतु परफेक्ट कॅच कसा असावा, अगदी झेल सुमितच्या माध्यमातून, सुम्या या नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळालंय. मूर्ती लहान कीर्ती महान, काय सुमित चौधरीने यावेळेला झेल टिपला गेलाय. सुपर मॅग्निफिसंट फिल्डिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर यावेळेला राहिले. आपण पाहत आहेत आई एकविरा चषक साखरे 2026 हे शानदार आयोजन नियोजन ऑल इज वेल. चांगली गोलंदाजी आणि त्यांना सुरेख साथ देत आहेत ते क्षेत्ररक्षक. म्हणतात ना, ड्राउनिंग मॅन कॅसेसाठी स्टॉप, बुडत्याला गाडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असावा लागतो. कारण एखादा गोलंदाज जेव्हा जीवाची आकांक्षा करून गोलंदाजीसाठी येतो त्यावेळेला काहीतरी त्याच्या अपेक्षा असतात संघ सहकाऱ्यांकडून की मी चांगली गोलंदाजी करतो तर माझे संघ सहकारी मात्र तेवढीच चांगली साथ देतील तर मी अजून गोलंदाजीसाठी चांगली गोलंदाजी करेन. फैजान मंसूरीला आपण पाहतायत आता खऱ्या सिच्युएशन मध्ये उभारताना पाहायला मिळेल का, परंतु मंथन आणि आर्यन देसाईने जी गोलंदाजी केली, मंथन कराळे आणि आर्यन देसाई, ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग. एक बलाढ्य संघासमोर मात्र यावेळेला 4 विकेट्स लवकरात लवकर गेल्यानंतर धावांवर लगाम लावला गेलाय. याला म्हणतात जिद्द चिकाटी. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावर. यानंतर आर्ची वॉरियर बहाडोली आणि वीर तानाजी पारगाव. फुटॉस बॉल ऑफ साईडला ड्राईव्ह खेळलाय. फिल्डर पुढे सरसावतील, मात्र एक रन तर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21. आता इथे पार्टनरशिप बिल्ड होईल का, की या पार्टनरशिपला मात्र यावेळेला पुन्हा एकदा लगाम लावतील मंथन कराळे. संघाची धावसंख्या 21. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये उमाकांत नायगुडे अर्थातच तानाजी अनवानी जास्तीत जास्त प्रेम मिळाले. यावेळेला ऑन साईडला फटका छान आहे, परंतु इथे उंची जास्तीत जास्त गाठले आणि सरळ बॉल निघून जातोय. दिनेश पाटीलच्या माथ्यावरून षटकारासाठी या बॉलने मात्र बाउंड्री लाईनचा वेध घेतला आणि संघर्षाचा षटकार मिळाला. 6 धावा. चांगलं बॅलन्स चांगलं केलं होतं, परंतु हवेचा अंदाज बांधता हवेने मात्र यावेळेला चेंडूला साथ दिली, उमाकांतला साथ दिली असं म्हणायला हरकत नाहीये. तानाजी धायगुडेला कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. ऑफ्टनच्या थोडस बाहेर चेंडूला पिच केलं होतं आणि सरळ बॉल निघून जातोय. विकेट किपर पाहायला मिळत आहेत अनिकेत भोईर, एक स्वतः ऍज अ कॅप्टन म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या 27-27ला 4. विकी 11 वालीव टीम आपल्याला पाहायला मिळते. वालीवची स्पेलिंग डब्ल्यू आहे. 27ला 4. 3 षटकांच्या समाप्ती अखेर घेऊया आपण एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
27 धावा झाले 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एका साईडला फैजान मंसुरी, एक अतिशय दर्जेदार असा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, पोटेन्शियल आहे, परंतु आता खरी गरज असेल ती संकटात सापडलेल्या संघाला वर काढण्याची. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 27 धावा. पुन्हा एकदा करण कराळे ना करण कराळे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येत असताना. या अगोदर आपण पाहिलं तर 3 षटकांच्या समाप्ती अखेर 27 ला 4. फुलटॉस बॉल होता, पंचांकडे अपील जरूर केली गेली होती, परंतु अपील मात्र फिटावून लावली गेले. लो फुलटॉस बॉलला व्यवस्थित कन्वर्ट करताना आलेला एक बाईचा इशारा. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 28. या धावसंख्येवर 28 रन. तारीख सांगा थोडा वेळ ते मला तेवढाच माहिती थोडा वेळ येईल कसा ते माहित आहे पण मॅच काढीने कॅन्सल होत का कॅन्सल होत बघा नाही का 28 ला 4. पुन्हा एकदा बॉलर तयार. त्यावेळेला मात्र पंच इशारा करतायत यस डेफिनेटली डेड बॉल. अप्रतिम चांगला फटका तर आहे. यावेळेला आपण पाहतायत फिल्डिंग थोडीशी खराब पाहायला मिळाली. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फैजान आता स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवतोय, स्ट्राईक एंड कडे राहतोय, कारण या खेळाडूच्या नावावर सुद्धा 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया आपल्या करिअर मध्ये त्याने केले वालीव प्रीमियर लीग मध्ये. कारण मधल्या फळीतील फलंदाज संदीप सांबरे सारखा एक फलंदाज आक्रमकतेचा सितारा येणं बाकी आहे. सद्दाम सारखा फलंदाज आपण पाहिला तर लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. इथून फुलटॉस बॉल होता, सरळ बॉलला मात्र यावेळेला पनिशमेंट केलंय. फ्लॅट 6 षटकार 6. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतायत ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर्ड झाला. अगदी खूपच लेग स्टंपच्या बाहेर बॉल होता, लो फुलटॉस बॉल, आणि त्याला मात्र सरळ पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 35. विकेट करण कराळे. इथून ऑन साईडला का स्वतःकडे स्ट्राईक घेतली, त्याचा मात्र फॉर एक्झाम्पल दर्शवणारा हा षटकार क्लास दाखवलाय फैजान मंसुरीने. का आपल्या करिअर मध्ये 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया साध्य केली या खेळाडूने. पोटेन्शियल आहे षटकार. आता मंथन जशी गोलंदाजी करत होता तशी करणला करावी लागेल, परंतु करणने तसं आतापर्यंत केलेलं नाहीये. या 2 बॉलवर 2 षटकार आले आणि संघाची धावसंख्या 41 ला 4. 5 बॉल मध्ये 13 रन फैजानच्या बॅट मधून आलेत आतापर्यंत धावा. तानाजी धायगुडे अर्थातच 5 बॉल मध्ये 8 रन त्यांच्या बॅट मधून येत असताना थोडासा संयम बाळगलाय. स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहे, स्ट्रगल करावं लागतं, प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष येतो. ऑन साईडला आषाढम पूल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फार वेगाने चेंडू आला होता, तेवढीच चांगली फिल्डिंग केली गेली. फेके येईपर्यंत सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 42. 42 लॉस ऑफ 4 विकेट. 6 बॉल मध्ये 14 फैजान मंसुरीच्या बॅट मधून आणि तानाजी दायगुडे 5 बॉल मध्ये 8 संघाला घेऊन जात आहे सुस्थितीमध्ये 42. शेवटचा बॉल आहे. करण अनुभव फार कमी, परंतु टॅलेंटची कमी नाहीये. मग तो मंथन असेल, आर्यन असेल, करण असेल, यावेळेला ऑन साईडला खिचून मारलंय आणि सरळ बॉलला फेकून दिलाय. लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट षटकार 6 धावा. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट. एकविरा चषक साखरे षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या 48. 48. 4 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. 12च्या सरासरीने आता मात्र यावेळेला खेळी करत असताना 48 ला 4. 48 लॉस ऑफ 4 विकेट. 3 षटकार आले, 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एक लेग बाईच्या स्वरूपात 21 धावा. 20 धावा खर्च करत असताना 48 ला 4. सौरभ पाटील आपण यायचंय, आपल्या मामाश्रींकडून 500 रुपये आलेले आहेत ते कलेक्ट करा. महेंद्र किनी साहेब यांच्याकडून 500 रुपये सौरभ पाटील यांच्या अर्धशतकीय खेळीसाठी तर ते आपण कलेक्ट करायचंय.
पारितोषिक 48ला 4 षटकांच्या समाप्ती अखेर 5वं षटक हाताळण्याकरता गोलंदाज आर्यन देसाई, अमरापूर डीसी ब्रँड. नुकतीच अमरापूर प्रीमियर लीग पार पाडली, त्या अगोदर एजे चॅलेंजर्स ट्रॉफी आपल्याला पार पाडताना पाहायला मिळाली. संयोगजी किनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. चांगलं संकल्पनेतून आणि कमलेश गुप्ता आज सध्या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. संपूर्ण बॅकबोन आहेत या संघाचे. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. आर्यन देसाईला आपण पाहिलं तर त्याची बॉडी लँग्वेज परफेक्ट आपल्याला पाहायला मिळते, जी हवी आहे क्रिकेटच्या मैदानात तशा पद्धतीने. या बॉलला लिफ्ट केलं होतं. यस, एक्झॅक्ट पंच वळतायत अजित म्हात्रे सर. व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. अमर पाटील दर्शवत आहेत आणि यश पांडे 50 धावा. या सौरभ, मी महेंद्रची गिनी साहेबांनाच विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण लाडके मामा आहात सौरभ पाटीलचे, तर आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करायचंय. 500 रुपीज. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. आर्यन देसाई थोडासा जरूर आपण पाहत आहेत अंडर प्रेशर गोलंदाजी करतोय की काय. सौरभ वेल डन, गुड जॉब, सुपर बॅटिंग आणि नेक्स्ट मॅच साठी ऑल द बेस्ट. चला, यानंतर होणारा सामना आर्ची वॉरियर्स बहाडोली आणि वीर तानाजी पारगाव दोन्ही टीमचे कॅप्टन घ्या आपण. 51ला 4 एक बॉलच्या समाप्तीनंतर. करंट रन रेट 12.24 पाहायला मिळतोय. या बॉल ऑन साईडला पिकअप शॉट. सरळ बॉलला फेकून दिले षटकारासाठी. दिस इज अ क्लास. शॉट आपण पाहतायत. थॉमस डायसला सुद्धा पाहिलं असेल की अशा प्रकारचे जेव्हा पिकअप शॉट तो खेळतो, बॉडमॅनचा चांगला वापर करतो आणि बरोबर बॉलला रीड करताना पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले नाही आहे सध्या. बिझी आहेस का? 57 लॉस ऑफ 4 विकेट. या वेळेला समोर खेळले. टक्कन आवाज आलाय. स्वीट टायमिंग, टेक्निकली साऊंड. आभाळाला मानवंदना देणारा हा षटकार. पहिल्या 3 षटकांचा आढावा घेत फक्त 27 धावा आणि त्यानंतर गिअर बदलले. टॉप गिअर मध्ये आता बॅटिंग सुरू आहे. क्लास दाखवला या वेळेला. लास्ट आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. तब्बल आपण पाहत आहेत 63 धावा. 3 बॉलचा खेळ झालाय. आवर्जून एक कॉन्फिडन्स सांगावा असं वाटेल फैजान मंसुरीचा की तानाजी दायगुडेने सांगितलं होतं दुसऱ्या धावेसाठी तू चल ये, परंतु फैजानने सांगितलं ताना दादा तिथेच थांबा, माझी बॅटिंग जरूर तुम्हाला दाखवतो. या वेळेला काय स्टायलिश अँड ग्रेसफुल शॉट. अप्रतिम कडक शॉट पाहायला मिळतोय. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहताय 3 बॉल मध्ये 3 इन रो. 10 बॉल मध्ये 32 रन. अजून अर्धशतकाकडे वाटचाल सुरू आहे. 69 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विकी 11. विकी वजे पुरस्कृत वालीचा संघ पाहायला मिळतोय. वसई तालुक्यातील एक नामवंत संघ. तर एका साईडला आपण पाहतायत वाडा तालुक्यातील एक नामवंत संघ डीसी ब्रँड अमरापूर. दोन्ही संघ बलाढ्य आहे. दोन्ही संघ तुल्यबळ. कोणत्याही संघाला कोणत्याही खेळाडूला कमी लेखून चालत नाही या क्रिकेटच्या खेळामध्ये, कारण संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र हा एक तेलाचा थेंब कधीच बुडू शकत नाही. त्यामुळे या खेळामध्ये कोणालाही कमी लेखून चालत नाही. ऑफ साईडला पुन्हा एकदा प्रेक्षक खेळाडू बनतायत. तर खेळाडू प्रेक्षक बनतायत. जबरदस्त या वेळेला आपण पाहू शकतायत. षटकारात परावर्तित केले. 4 बॉलवर 4 खणखणीत या वेळेला आपण पाहताय षटकार ठोकलेत. येस विकी वजे. अजून एक षटकार आला. 1000. ताकद आहे विकी वजे यांची.
मात्र काय बॅटिंग केले, थैमान घातले. 75 धावा तब्बल पाहायला मिळत आहे. 4 बॉलवर 4 षटकार उत्तुंग. ताकद आहे या खेळाडूची, परंतु आर्यन अनुभवाचा थोडासा कमीपणा यावेळेला जाणवला. एक रन तर मिळते, एकच धावेवर सॅटिस्फाईड. 5 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 76 धावा. या मैदानात धावसंख्या सेफ नाहीये. गेल्या मॅच मध्ये 107 धावांचा पाठलाग करताना भावेश पाटीलने क्लास बॅटिंग दाखवली. त्याला रनआउट जरूर, तो रनआउट झाला, ती रन्स कंप्लीट होऊ शकले असते, परंतु भावेश तेवढे तत्पर नव्हते. परंतु सौरवने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली की भावेश दादाला आपण बाद केलंय, आपल्यावर बोट मात्र दाखवली नाही पाहिजेत. त्यासाठी त्याने कणखर बॅटिंग केली. तो तिथे स्टँड उभारला, स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं आणि काय बॅटिंग करत असताना अर्धशतकाच्या कुशल नेतृत्वावर नवसईकरांची मने जिंकणारा खेळाडू अर्थातच सौरव पाटील याला आपण पाहिलं. 76 ला 4, 5 षटकांच्या समाप्ती अखेर सौरभ तरे डीजे इन द मिक्स यांच्याकडे आपण वळूया. सौरभ फोड पण पासून दूर राजूजी या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. 40 प्लसचे खेळाडू राजू यांचं आगमन. आणि या वेळेला बॅकलिपचा वापर करत असताना आज थांबणार नाहीये का म्हणून विकी वैद्य यांनी अफाट टायमिंग. मोठे फटके मारून तो मोठा होतो. खेळाडू तोच असतो जो अचूक टायमिंग सहित चांगल्या बॉलला सन्मान देणं आणि वाईट बॉलला मात्र त्याचा अपमान करणं, तो खरा मोठा खेळाडू ठरतो. आणि विकी वैद्य यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात आहे. फैजान आउटस्टँडिंग आणि अर्धशतक झळकावलं गेलंय. बॅट दाखवायची आहे फैजान, सुपर बॅटिंग क्लास दाखवत असताना पाहायला मिळतोय. फैजान मंसुरीसह हे संकट मोचक बॅटिंग करत असताना संकटाच्या काळी मात्र हे अर्धशतक झळकावलंय. 364.29 चा स्ट्राईक रेट, 14 बॉल मध्ये 51, 8 षटकार. काय बॅटिंग केले फैजान मंसुरी, वाह लाजवाब, काबिल तारीफ. यावेळेला सरळ खेळलेत आणि फक्त पाहतच राहावं असं वाटेल. प्रिन्स आमचे कॅमेरामॅन यांच्या सन्मानासाठी 6 धावा. काय बॅटिंग केले, 3 षटक, 27 धावा आणि त्यानंतरच पुन्हा एकदा 1000 रुपयाचं कॅश प्राइज पाहायला मिळतं. आज मालामाल फैजान मंसुरी सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहत आहेत. ला 4, 3 बॉलचा खेळ झालाय. दिनेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला. महेश चौधरी येत आहेत आणि इथून जर आपण पाहिलं तर कोण आहे ते महेश ना, कॅच ड्रॉफ्ट होत असताना आणि पुन्हा एकदा 2 रन्स मिळतील. कॅचेस विन द मॅचेस, खूप महत्वपूर्ण भाग क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळतो. या दुहेरीने संघाची धावसंख्या 96 धावा. एक यादगार खेळ आपल्याला पाहायला मिळते. फैजान मंसुरी, काय त्याचा सेल्फ कॉन्फिडन्स पाहायला मिळाला होता. ऑन साईडला मोठा प्रहार खेळलाय, परंतु इथे फटका अचूक नाहीये. टायमिंग साध्य झालं नव्हतं, उंची खूप प्राप्त झाली बॉलला आणि त्यामुळे सहज शक्य झालं. सेफ हँड, एक चांगल्या खेळीचा अंत. दिनेश पाटील राऊंड द विकेटने आले. करण कळाने मात्र खूप चांगला झेल टिपला गेला. भरपूर उंचीवर बॉल निघून जात असताना जजमेंट अप्रतिम आणि इथून मात्र सेफ हँड, चांगला झेल. संदीप सांभरे वेट करत होते, परंतु फैजान मंसुरीसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. सुपर बॅटिंग विक 11 वालीव टीम, जी नेहमीच तेजल 11
किंवा सारंगी 11 वालीवच्या नावाने खेळते ती आज विकी 11 विकी वजे यांचं नाव आपल्याला पाहायला मिळतं. मिस्टर माट्या आणि त्यांनी पुरस्कृत केलेल्या संघामध्ये खेळतात. दिनेश पाटील अखेरकार विकेट मिळाली. ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केला होता. यष्टांचा वेध घेणारा हा बॉल अगदी शेवटच्या बॉलवर मात्र विकेट मिळते. 6 षटकांचा खेळ समाप्ती अखेर आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 96 धावा. 97 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलंय. तेवढीच मात्र मी या ठिकाणी कौतुक करेन ते तानाजी धायगुडे यांचं की एका साईडला मात्र ते टिकून राहिले आणि खेळ पुढे घेत चांगल्या फलंदाजाला चांगली बॅटिंग करण्याचा जो मोका मिळाला तो आज पाहिला आपण. फैजान मंसुरीच्या बॅटमधून धावांचा वेग वाढला. तर नाण्याची एक बाजू पडताळली, नाण्याची दुसरी सुद्धा बाजू तेवढीच पडताळणं खूप गरजेची गोष्ट राहील. कारण डीसी ब्रँड हमरापूर टीम सुद्धा एक तुल्यबळ संघ म्हणून ओळखला जातो, तेवढाच ताकदीचा आहे. परंतु तुम्हाला कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. क्रिकेटच्या मैदानात चांगला खेळ करावा लागतो. तर 97 धावांचं लक्ष्य विके 11 वॉलिव टीमने समोर ठेवलंय डीसी ब्रँड हमरापूर या टीमच्या समोर. आणि त्या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने पूर्ण होईल त्याचं धावतं वर्णन घेऊन येतील मोहम्मदजी पटेल. तत्पूर्वी सध्या ते आहेत टॉस का बॉस या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो. नक्कीच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना वीर तानाजी पारगाव विरुद्ध आर्ची वॉरियर्स बाडोली दोन्ही संघाचे कर्णधार. तसेच या नाणेफेकीसाठी सन्माननीय आदरणीय संदेशजी पाटील साहेब यांना मी विनंती करतो आपल्या शुभ नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. दोन्ही संघाचे नायक इकडे. वेलकम वेलकम सर. नक्कीच संदेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होणार आहे. एका बाजूला आई एकवीरा, दुसऱ्या बाजूला नागदाई देवी. वीर तानाजी पारगाव संघासाठी आई एकवीरा कॉल असेल. आई एकवीरा. धन्यवाद सर पाटील सर. नक्कीच नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. निर्णय असेल क्षेत्ररक्षण. नक्कीच वीर तानाजी पारगाव संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. टॉस बॉक्सचे न्यूज आहे. वीर तानाजी पारगाव ऑन द टॉस डिसाइड टू बॉल फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. हेलो चेक. वेलकम बैक. फिर से एक बार दोपहर के सत्र पर तमाम क्रिकेट के चाहने वालों का हार्दिक हार्दिक स्वागत है. आप देख रहे आई एकवीरा ट्रॉफी 2026 का ये महासंग्राम देखने को मिला. आज का ये दूसरा दिन और दूसरे दिन में ये तीसरा मुकाबला चलता हुआ. इसके बाद जरूर देखने मिलेगा दूसरे राउंड के मैचेस, जहां पर पहला मुकाबला होगा वीर तानाजी पारगाव वर्सेस आर्ची वॉरियर्स बाडोली के बीच में मुकाबला चलता हुआ देखने को मिल रहा है. एक तरफ टीम देखने को मिल रही है डीजी ब्रांड हमरापुर
विक्की 11 वॉल्यूम के बीच में। विक्की 11 वॉल्यूम, इन्होंने टॉस हारने के बाद में पहले बल्लेबाजी मिली जहां पर 96 रन बनाए और जीत का लक्ष्य रखा गया 97 रनों का। 36 गेंदे 97 रन। पहला ओवर लेकर जाकिर गेंदबाजी करेंगे। करण और मानस ये जोड़ी सलामी बैटर। पहली ओवर की पहली गेंद यहां पर खेल दिया इनफील्ड के ऊपर, मगर कवर्स में वहां पर खिलाड़ी तैनात। विकेट डाउन होता हुआ पहली विकेट गिरती हुई गोल्डन डक के शिकार करण कराळे। बैक टू पेविलियन। मंथन इन्होंने अच्छा कैच कैरी किया और पहली विकेट का पतन होता हुआ डीजी ब्रांड हमरापुर ए टीम को लगता हुआ करण कराले के रूप में पहला झटका 0 के स्कोर पर 97 रनों का लक्ष्य का पीछा कर रही है जरूर टीम डीजी ब्रांड हमरापुर। 1 डाउन बैटर देखने को मिलेंगे अनिकेत भोईर। 0 के स्कोर पर पहली विकेट का पतन हुआ। मैंडेटरी पावर प्ले की पहली गेंद पर जाकिर इनको सफलता मिलती हुई नजर आई। अगली गेंद लेकर मैंडेटरी पावर प्ले की ये दूसरी गेंद लेकर पहली ओवर की गेंदबाज जाकिर। 97 रनों का एक बड़ा लक्ष्य रखा गया है। इस बार हवा में खेला गया, मिस टाइमिंग है। हवा में फिर से एक बार मंथन थे वहां पर लॉन्ग ऑफ पर। फील्डर जब तक फील्ड करते गेंद निकलती हुई सीमा रेखा पार। अनिकेत के बल्ले से निकलता हुआ ये चौका। चौकी की मदद से यहाँ पर डीसी ब्रांड हमरापुर ये टीम ने अपना खाता ओपन किया। अनिकेत ने अपना खाता ओपन किया गया। थोड़े से मिस फील्डिंग जरूर देखने मिली, फंबलिंग जरूर हुई, वहां पर स्लिप जरूर हुए खिलाड़ी। अगली गेंद लेकर फिर से एक बार 4 रन 1 विकेट के नुकसान पर जाकिर। तो अनिकेत राइट आर्म राउंड दी विकेट गेंदबाजी करते हुए इस बार क्रैकिंग स्ट्रोक है, मगर वहां पर वाइटिश लॉन्ग ऑन पर देखने को जरूर मिले खिलाड़ी। जब तक ये फील्डर फील्ड करते 1 रन आसानी से पूरा किया बल्लेबाजों ने। गुड रनिंग बिटवीन विकेट अनिकेत और मानस दोबारा देखने को मिली। 1 रन से स्कोर बढ़ता हुआ 5 रन 1 विकेट के नुकसान पर। अभी भी 33 गेंदों का खेल आना बाकी है। 92 रनों की जरूरत है, मगर इससे पहले के मुकाबले में देखा गया 107 रन चेसिंग हुई है। इस बार जरूर किनारा जरूर लगा। शॉर्ट थर्ड मैन पर डायरेक्ट हिट करने का प्रयास खिलाड़ी द्वारा, मगर 1 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा बल्लेबाजों को। मानस के खाते में 1 रन जाता हुआ टीम के खाते में 1 रन। 6 रन 1 विकेट के नुकसान पर। काफी अच्छी गेंदबाजी अब तक के देखने को मिली। 4 गेंदों का खेल हो चुका है अब तक के इस पहले मैंडेटरी पावर प्ले के ओवर में। सिर्फ 6 रन खर्च किए और 1 सफलता उनके खाते में गई है। अगली गेंद इस बार ऑन साइड में जरूर खेला गया। काउ कॉर्नर की रीजन में खिलाड़ी वहां पर देखने को मिले। जब तक ये फील्डर फील्ड करते आसान सा 1 रन मुकम्मल किया दोनों भी बैटरों ने। इस 1 रनों की मदद से डीसी ब्रांड हमरापुर ए टीम का स्कोर 7 रनों पर पहुंचता हुआ नजर आ रहा है 1 विकेट के नुकसान पर। इस पहले ओवर की आखिरी गेंद इस बार जरूर जड़ में रखी थी, खोद के निकला। डाउन द ग्राउंड खेला गया। एक्स्ट्रा कवर के रीजन में फील्डर जब तक फील्ड करते 2 रन पूरे करते हुए दोनों भी बैटर। गुड रनिंग बिटवीन विकेट। यहाँ पर इस 2 रनों से पहले ओवर का खात्मा होता हुआ 1 बल देखने मिला। इसी तरह से स्कोर डीसी ब्रांड हमरापुर टीम का स्कोर 9 रन 1 विकेट के नुकसान पर 1 ओवर की समाप्ति के बाद। देखेंगे विक्की 11 वॉल्यूम की ओर से दूसरा मैंडेटरी पावर प्ले का ओवर लेकर कौन से गेंदबाज का इस्तेमाल किया जाता है, देखने जैसी बात होगी। संदीप मैंडेटरी पावर प्ले का ये दूसरा ओवर के लिए इस्तेमाल किया जा रहा है। संदीप इनका विक्की 11 वॉल्यूम की ओर से संदीप गेंदबाजी करेंगे अपने स्पेल का पहला टीम की तरफ से। दूसरा ओवर लेकर
संदीप सामरे गेंदबाजी करते हुए, इस बार शॉट रखी थी और गेंद को खेल दिया मिड विकेट की रीजन में, सीमा रेखा पार, एक बाउंस के साथ ये गेंद निकलती हुई 4 रन्स के लिए। थोड़ी सी शॉर्ट गेंद थी, उसका पूरा फायदा उठाया अनिकेत इन्होंने और इससे मिड विकेट की रीजन में खेल दिया। 1 बाउंस, गेंद सीमा रेखा पार होती हुई, स्कोर बढ़ता हुआ 13 रनों पर पहुंचता हुआ स्कोर, 1 विकेट के नुकसान पर डीसी ब्रांड हमरापुर ये टीम का स्कोर। काफी बड़े बड़े नाम देखने को मिल रहे हैं विक्की 11 वाली टीम में। फिर से एक बार संदीप सामरे गेंदबाजी करते हुए, इस बार अच्छी गेंद, बेहतरीन गेंद थी, थोड़ा सा काटा बदली करती हुई ये गेंद देखने को मिली। डॉट बॉल, धीरज झा स्टंप को चिटक कर विकेट कीपिंग करते हुए बेहतरीन कीपिंग देखने मिली। डॉट बॉल से ये गेंद खत्म हुई। फिर से एक बार तीसरी गेंद डॉट, पहली गेंद जरूर शॉट रखी थी, उसका फायदा जरूर उठाया था बल्लेबाज ने। उसके बाद लगातार बैक टू बैक गेंदें बिंदी आती हुई नजर आ रही। 13 रनों पर एक ही विकेट देखने को मिल रहा है। अगली गेंद संदीप सामरेन की, फिर से एक बार ऑन साइड में खेल दिया है, खिलाड़ी गेंद के नीचे, मगर गेंद निकलेंगी सीमा रेखा पार मिड विकेट की दिशा में। आई एक विराट ट्रॉफी 6 19 रनों पर पहुंचता हुआ स्कोर देखने को मिल रहा है। अच्छी बल्लेबाजी करते हुए अभी तक अनिकेत भोईर 7 गेंदें फेस की है, 16 रनों पर खेल रहे हैं, नॉट आउट पारी। 97 रनों का लक्ष्य है जीत के लिए, 19 रन स्कोर बोर्ड पर देखने को मिल रहे हैं। अभी भी 26 गेंदें और 78 रनों की जरूरत है। इस बीच भरत पटेल इनका यहां पर आगमन हुआ है। वेलकम भरत पटेल, आपका हार्दिक स्वागत है। अगली गेंद लेकर फिर से एक बार थोड़ी सी आगे रखी थी गेंद, प्रोटेक्शन देखने को मिला जरूर वहां पर। फैजान मंसूरी देखने को मिल रहे हैं। जब तक ये थ्रो आता है 1 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा अनिकेत और मानस। इनको इस 1 रनों की मदद से स्कोर 20 रनों पर पहुंचता हुआ 1 विकेट के नुकसान पर। दूसरी ओवर की 5 गेंदों का खेल हो चुका है अब तक के। आने वाली आखिरी गेंद इस मैंडेटरी पावर प्ले की आखिरी ओवर की आखिरी गेंद लेकर गेंदबाज संदीप, इस बार किनारा जरूर लगा हवा में, बैकवर्ड पॉइंट की दिशा में कैच होता हुआ यहां पर विकेट गिरता हुआ, दूसरी विकेट गिरती हुई मानस के रूप में बैक टू पेविलियन जाना होगा। डीसी ब्रांड हमरापुर टीम को लगता हुआ दूसरा धक्का मानस के रूप में। दिनेश पाटिल गेंदबाजी के लिए फिर से एक बार अपने स्पेल का दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेकर जाकर न्यू बैटर दिनेश पाटिल देखने को मिलेंगे। 20 रन 2 विकेटों के नुकसान पर और 2 ओवरों के समाप्ति के बाद। बीस रन 2 विकेट और 2 ओवर यानी प्रति ओवर 10 के रन रेट से खेलती हुई टीम नजर आ रही है डीसी ब्रांड हमरापुर। ये टीम अभी भी काफी लंबा 6 से 24 गेंदें और 77 रनों की जरूरत है, मगर क्रिकेट अनिश्चितों का खेल माना जाता है क्योंकि इससे पहले 107 रन चेसिंग हुए। जाकिर गेंदबाजी के लिए, इस बार जरूर खेला गया 2 खिलाड़ियों के बीच में, मगर अच्छी फील्डिंग वहां पर देखने मिली फील्डर द्वारा, एक ही मंथन द्वारा अच्छी फील्डिंग देखने मिली, उतना ही अच्छा थ्रो देखने मिला रिटर्न। 1 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा बैटर अनिकेत भोईर। इनको 21 रन 2 विकेटों के नुकसान पर रिक्वायर्ड रन रेट 19.83 का देखने को मिला। इस बार लोअर फुल टॉस थी, एक गेंद काउ कॉर्नर की दिशा में आती हुई प्रोटेक्शन देखने को मिला। संदीप जब तक फील्ड करते आसान सा 1 रन मुकम्मल किया, स्ट्राइक को रोटेट किया गया। दिनेश पाटिल ने अपना खाता ओपन किया, अकाउंट ओपन किया 1 रनों से 22 रन 2 विकेटों के नुकसान पर। अगली गेंद लेकर इस बार बड़ा शॉट, मिस टाइमिंग है, हवा में ऊंचाई ज्यादा लंबाई कम,
मगर काफी अच्छा प्रयास यहां पर, क्या कमिटमेंट था वहां पर मानस द्वारा देखने मिला। बेहतरीन एक कैच ऑफ क्वालिटी हो सकता था, बेस्ट कैच हो सकते थे आज के दिन की ये, मगर काफी अच्छा प्रयास किया गया यहां पर। एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा, स्कोर बढ़ता हुआ 23 रनों पर। अब इक्के दुक्के से काम नहीं चलेगा, अब बड़े बड़े शॉट खेलने पड़ेंगे बल्लेबाजों को, सिक्सर और चौकी की बोली बोलना पड़ेगी बल्लेबाजों को। अगली गेंद जाकिर इनकी, इस बार अच्छी गेंद, स्विंग एंड मिस, डॉट बॉल, बिंदी गेंद आती हुई, स्कोर रुका हुआ 23 के स्कोर पर। 4 गेंदों का खेल हो चुका है, तीसरी ओवर की 4 गेंदें हो चुकी है, अभी भी आने वाले 20 गेंदें और 74 रनों का लक्ष्य रखा गया है। 8.63 का करंट रन रेट देखने को मिला। इस बार उड़ा दिया है गेंद को, मिस टाइमिंग है, हवा में गेंदे, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, एक आसान सा कैच ऑफ क्वालिटी, विकेट डाउन होता हुआ दिनेश पाटिल बैक टू पेविलियन। 23 पर गिरता हुआ ये तीसरा नुकसान टीम डीसी ब्रांड अमरापुर। काफी अच्छी फील्डिंग, काफी अच्छी गेंदबाजी, पहले बल्लेबाजी देखने मिली। विक्की 11 वाल्यू, विक्की वजह प्रेजेंट है, देखने को मिल रही है ये टीम, विक्की 11 वाल्यू ये टीम। अगली गेंद जाकिर इनकी, फिर से एक बार मिस टाइमिंग है, फिर से एक बार हवा में गेंद, शॉर्ट कवर्स में एक आसान सा कैच, विकेट डाउन होता हुआ बैक टू बैक विकेट आती हुई यहां पर देखने को मिल रही है। डीसी ब्रांड हमरापुर थोड़ी सी अब बैकफुट पर नजर आने लगी है। 19 गेंदें और 74 रनों की अभी भी जरूरत है, दरकार है जीत के लिए, मगर पत्तों की तरह बिखर रही है पारी, विकेट पर विकेट गिरी जा रही है डीसी ब्रांड हमरापुर ए टीम के। कोई बल्लेबाज है सर, अनिकेत के बाद कोई बल्लेबाज ये रोककर विकेट पर नहीं रोक पा रहा है। अब महेश, न्यू बैटर महेश देखने को मिलेंगे। 18 गेंदें और 74 रनों की जरूरत है। अच्छी गेंदबाजी यहां पर जाकिर इनकी, 2 ओवर 12 रन और 3 विकेट देखने को मिले जाकिर इनके। बेहतरीन परफॉर्मेंस दिया अपने टीम के लिए, विक्की 11 वाली वे टीम के लिए। पहली ही गेंद पर ब्रेक थ्रो, गोल्डन डक के शिकार बने थे बल्लेबाज वहां पर। पहली गेंद पर एलबीडब्ल्यू देखने को मिले थे। हमरापुर डीसी ब्रांड हमरापुर ए टीम के पहले गेंदबाज जो थे, उन्होंने पहली ही गेंद पर विकेट हासिल किया था एलबीडब्ल्यू के रूप में, मगर उसके बाद फैजान मंसूरी इन्होंने अपने कंधों पर पूरी टीम की जवाबदारी ली और आखिर में अपना अर्धशतक बनाकर काफी अच्छा टीम को एक बेहतरीन स्थान पर लाकर खड़ा किया। 96 रन बनाए 6 ओवर में और 97 रनों का लक्ष्य रखा। उसके जवाब में डीसी ब्रांड हमरापुर ये टीम 23 पर 4 देखने को मिली। थोड़ी सी नाजुक स्थिति है, दयनीय अवस्था, पत्तों की तरह बिखर रही है पारी देखने को मिले। फिर से एक बार संदीप सामरे गेंदबाजी के लिए अपने स्पेल का दूसरा ओवर लेकर और टीम की तरफ से चौथा ओवर लेकर 18 गेंदें और 74 रनों का समीकरण सामने। अनिकेत इस बार बड़ा शॉट करने का प्रयास, मिस टाइमिंग है, विकेट कीपर देखने को मिलेंगे जा और गलती नहीं होती हुई अनिकेत द्वारा। अनिकेत की विकेट का पतन होता हुआ, विकेट गिरता हुआ यहां पर 5वीं 23 के स्कोर पर। न्यू बैटर तुषार दलवी देखने को मिलेंगे। तुषार दलवी देखने को मिलेंगे। अब न्यू बैटर 23 पर 5 विकेटें गिरी। आधी टीम अपने डगआउट में डीसी ब्रांड हमरापुर ये टीम देखने को मिल रही है। अभी भी 17 गेंदें और 74 रनों की जरूरत है, मगर तुषार इनके ऊपर काफी भरोसा जताया है टीम ने डीसी ब्रांड हमरापुर के। देखेंगे तुषार किस तरह की बल्लेबाजी करते। संदीप इनको पहली गेंद पर सफलता हासिल होती हुई नजर आई।
अनिकेत जैसे सेट बल्लेबाज को चलता किया। धीरज झा दोबारा कैच लपक लिया वहां पर विकेट कीपर की भूमिका में। थोड़ी सी फील्डिंग में तब्दीली करते हुए धीरज झा, काफी अच्छी गेंदबाजी रही यहां पर विकी 11 वैल्यू ये टीम की। संदीप सामरे फिर से एक बार गेंदबाजी करते हुए, इस बार बड़ा शॉट, मिस टाइमिंग है, हवा में गेंद है, गेंद के नीचे फिर से एक बार खिलाड़ी जरूर थे वहां पर, मगर आसान सा कैच ड्रॉप होता हुआ 1 रन मिलता हुआ यहां पर कई गेंदों के बाद अब स्कोरबोर्ड हलता हुआ नजर आया। 24 रन 5 विकेटों के नुकसान पर अभी भी 16 गेंदों का खेल आना बाकी है और 73 रनों की दरकार है। जीत का लक्ष्य 73 रन दूर है अभी तक के। बड़े बड़े शॉट खेलना पड़ेंगे। महेश बल्लेबाजी के लिए, महेश लेफ्ट हैंड और राइट हैंड का कॉम्बिनेशन अब विकेट पर देखने को मिल रहा है। एक तरफ तुषार तो दूसरी तरफ महेश। लेफ्ट हैंड बल्लेबाज महेश पहली बार फेस करेंगे संदीप इनको। इस बार अच्छी गेंद, स्विंग और फिर से एक बार मिस होती हुई क्रॉस बैटेड शॉट खेलने का प्रयास किया गया था बल्ले से, मगर गेंद और बल्ले में कोई भी संपर्क नहीं रहा। बाकी का काम विकेट कीपर धीरज झा द्वारा किया गया। डॉट बॉल, अगली गेंद फिर से एक बार कॉट एंड बॉल का एक प्रयास था यहां पर गेंदबाज संदीप द्वारा, मगर वो गवा दिया। एक ही ओवर में ये दूसरा जीवदान मिलता हुआ दोनों भी बल्लेबाजों को एक एक जीवदान जरूर मिला है दोनों भी बल्लेबाजों को। तुषार इनको भी मिला, महेश इनको भी मिला। देखेंगे महेश और तुषार अब क्या करते इस अगली गेंद फिर से एक बार ऑन साइड में गेंद को खेल दिया है। गेंद निकलती हुई फ्लाइटेड सिक्सर तुषार के बल्ले से, जिन्हें जीवदान दिया गया था उसका पूरा पूरा फायदा उठाते हुए तुषार दलवी ऑन फायर। अगली गेंद लेकर संदीप इनकी फिर से एक बार जरूर बल्ले का मोटा सिरा लगा था, हैंडल के पास आकर टकराई थी ये गेंद बल्ले के। डॉट होती हुई कोई रन नहीं। पावर बैंक है क्या उधर? 4 ओवर 30 रन। 4 ओवर और 31 रन। अब 12 गेंदों का खेल आना बाकी है और 12 गेंदों पर काफी रनों की जरूरत है यहाँ पर टीम डीसी ब्रांड हमरापुर ए टीम को। 66, 12 बॉल रिमेनिंग एंड 66 रन टू विन। 12 गेंदों का खेल आना बाकी और 66 रनों की दरकार है जीत के लिए, यानी प्रति ओवर 33 रन, 33 का रिक्वायर्ड रन रेट देखने को मिलेगा। जरूर इसके बाद का दूसरे राउंड का पहला मुकाबला, एक तरफ अर्ची वॉरियर्स बारडोली तो उसके बनाम टीम देखने को मिलेगी वीर तानाजी पारगांव। इस बार शॉट रखी थी, जरूर हवा में खेला गया है मगर वहां पर खिलाड़ी तैनात है। खिलाड़ी से दूर रहती हुई गेंद 1 बाउंस, 2 बाउंस, 3 बाउंस पर फील्ड होती हुई गेंद, जब तक कि महेश के खाते में 2 रन आते हुए स्कोर बढ़ता हुआ 33 रन। 11 गेंदे और 64 रनों की जरूरत है। रिक्वायर्ड रन रेट उछलता हुआ नजर आ रहा है, 34.91 का रिक्वायर्ड रन रेट है। इस बार बॉडी से दूर रखी गई थी, अजीत सर का इशारा था हुआ व्हाइट बॉल का। 1 रन जरूर यहां पर ऐड किया जाएगा स्कोर बोर्ड पर। 34.5, 34 रन 5 विकेटों के नुकसान पर टीम डीसी ब्रांड हमरापुर अगली गेंद लेकर फिर से एक बार तेज तर्रार गेंद थी, वाइड यॉर्कर देखने को मिली। बल्लेबाज के पास कोई मौका नहीं था इस गेंद को शॉट खेलने का। गेंद काफी रफ्तार भरी गेंद थी ये। डॉट बॉल, 10 गेंदे 63 रन स्कोर बोर्ड पर। अगली गेंद लेकर गेंदबाज की फिर से एक बार तेज तर्रार रफ्तार में गिरफ्तार कर रहे हैं बल्लेबाज महेश इनको। गेंदबाज वसन
काफी अच्छी गेंदबाजी यहाँ पर वसंत द्वारा देखने मिली। छोटे रनअप से मीडियम तेज गेंदबाज है, मगर क्या रफ्तार से गेंदबाजी करते हुए 9 गेंदे और जरूरत है 63 रनों की। करंट रन रेट देखने को मिल रहा है 7.56 का और रिक्वायर्ड रन रेट 42.00 का। यानी वन साइडेड मुकाबला इस बार जरूर लोअर फुल टॉस थी। डॉट बॉल लगातार डॉट पर डॉट होती हुई 8 गेंदे और 63 रन। वन साइडेड मुकाबला होता हुआ औपचारिकता सिर्फ बाकी रहती हुई नजर आ रही है डीसी ब्रांड हमरापुर टीम की। इस बार जरूर हवा में खेला गया है ये शॉट को डिप पॉइंट की दिशा में खिलाड़ी भाग रहे जब तक ये फील्डर फील्ड करते। आसान सा 1 रन मुकम्मल किया महेश। इन्होंने स्कोर बढ़ता हुआ इस 1 रनों की मदद से 35 रन 5 विकेटों के नुकसान पर। 5वीं ओवर की आखिरी गेंद लेकर गेंदबाज तैयार है वसंत। 7 गेंदे 62 रनों की दरकार है। इस बार बड़ा शॉट खेलने का प्रयास, हवाई सफर करने का प्रयास किया गया था, मगर कहीं पे निगाहें कहीं पे निशाना देखने मिला। ओवर की समाप्ति होती है और 6 गेंदे और 62 रनों की जरूरत है। छह गेंदे और 62 रनों की जरूरत है। थोड़ा सा अब इस मुकाबले की औपचारिकता बाकी रह गई है। 6 गेंदे 62 रन। नीलेश सांबरे गेंदबाजी करने के लिए, सामने महेश, नीलेश टू महेश, लेफ्ट हैंड बल्लेबाज महेश। 6 गेंदे 62 रन। इसके बाद का दूसरा राउंड का पहला मुकाबला देखने को मिलेगा। एक तरफ अर्ची वॉरियर्स बारडोली तो दूसरी तरफ वीर तानाजी पारगांव संदीप नीलेश सांबरे। इनकी ये पहली गेंद डॉट, बिंदी गेंद आती हुई 5 गेंदे 62 रन। लगभग ये मुकाबला विकी 11 वॉल्यू इनके पक्ष में जाता हुआ नजर आ रहा है। फिर से एक बार अच्छा शॉट लॉन्ग ऑन की दिशा में खेला। इस शॉट को महेश इन्होंने 1 रन आसानी से पूरा करते हुए स्कोर 36 रन। अब 4 गेंदे 61 रनों की जरूरत। दूसरे राउंड का पहला मुकाबला अर्ची वॉरियर्स बारडोली बनाम वीर तानाजी पारगांव। वीर तानाजी पारगांव ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला किया गया है। इसके बाद का तुरंत ही मुकाबला देखने को मिलेगा। अगली गेंद लेकर नीलेश सांबरे इनकी। थोड़ा सा गति में परिवर्तन किया गया था, चेंज ऑफ पेस गेंद देखने मिली थी नीलेश सांबरे इनकी। डॉट बॉल। अब 3 गेंदों का खेल बाकी रह गया और 61 रनों की जरूरत है। औपचारिकता वन साइडेड मैच होता हुआ नजर आ रहा है। औपचारिकता बाकी रह गई है इस मैच की। फिर से एक बार गति में परिवर्तन, चेंज ऑफ पेस, स्लो डिलीवरी करते हुए बैक टू बैक दूसरी गेंद डॉट होती हुई। और विकी वजह हमारे परम मित्र खास दोस्त है, उनके चेहरे पर एक हंसी देखने को मिल रही है। इस बार तुषार के बल्ले से निकलता हुआ खूबसूरत लंबा सिक्सर, 6 रन। एक गेंद का खेल आना बाकी है। 1 गेंद और 55 रन। 42 रनों पर पहुंचता हुआ स्कोर सागर वर्टा। और यहां पर बड़े मार्जिन से ये मुकाबला जीत लिया विक्की 11 वॉल्यू। और विक्की वजह इनके चेहरे पर थोड़ी सी स्माइल जरूर देखने को मिल रही है। आ रहे हैं नो डाउट से हैंडशेक करेंगे। ऐसे हैंडशेक करना है आप लोगों को। दोनों भी टीमें हैंडशेक करके ही मैदान छोड़े। इस
टूर्नामेंट का ये रूल्स है और डिसिप्लिन भी कहलाता है इस टूर्नामेंट की। चला वाल्यू टीम विक्की 11 वाल्यू हैंडशेक करना है और मीटिंग अपनी ग्राउंड के बाहर करनी है, क्योंकि मैच नो डाउट गेम चेंजर खिलाड़ी, मैन ऑफ द मैच फैजान मंसूरी, 17 गेंदे 59 रन की वो धुआंधार बल्लेबाजी से उन्हें मैन ऑफ द मैच घोषित किया जा रहा है। फैजान मंसूरी, आपको आना है, यहाँ पर मेडल दिया जाएगा।